जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याच्या हालचाली सुरू. सूत्रांची माहिती 28 ऑक्टोबरला धर्मादाय आयुक्तांच्या समोर सुनावणी होणार. सुनावणीमध्ये आदेशाची शक्यता. सोमवारपर्यंत कागदपत्र द्या, अन्यथा मंगळवारी बॉम्ब फोडणार. माझ्याकडे प्रचंड पुरावे. रवींद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांना इशारा. राजकीय भविष्य धोक्यात, अशी फडणवीसांची मोहोळांना ताकीद. धंगेकरांची टीका. माहितीमध्ये दंगा नको, धंगेकरांना सल्ला दिलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. तर धंगेकर अन्यायाविरोधात लढणारा कार्यकर्ता. भाजप विरोधात भूमिका नाही, शिंदेंकडून विश्वास व्यक्त. मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली, पण पालकमंत्री जैन बोर्डिंगमध्ये फिरकले सुद्धा नाहीत. जैन मुनी गुप्तीनंद महाराजांची अजित पवारांवर टीका. मागणीचा विचार केला नाही तर निवडणुका जवळच, जैन मुनींचा इशारा. मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटलांची बंद दाराआड चर्चा. धंगेकरांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर बैठक. गुंड निलेश घायवळ संदर्भात धंगेकरांकडून चंद्रकांत पाटलांवरही आरोप. पलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामधील मुख्य आरोपी पीएसआय गोपाल बदने स्वतःहून पोलीस ठाण्यामध्ये हजर. दुसरा आरोपी प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी. पलटणमध्ये महिलेची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या. राहुल गांधींचा ट्विट करत गंभीर आरोप. सत्तेमधील लोक आरोपींना वाचवण्यासाठी मदत करत असल्याचाही दावा. महिला डॉक्टरच्या आत्महत्येशी निंबाळकरांचा काहीही संबंध नाही. पलटण दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आरोप फेटाळले. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकीय भूमिका सहन करणार नसल्याचा इशारा. महिला डॉक्टरची आत्महत्या नसून हत्या. सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह बांगर यांचा मोठा आरोप. माजी खासदार निंबाळकर आणि त्यांच्या पीएची चौकशी करण्याची मागणी. पक्षचिन्हाची सुनावणी जवळ आली की शिंदे मालकांशी बोलायला दिल्लीला जातात. संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा. दिल्लीमध्ये मोदी शहांपुढे जाऊन रडागाणं गातात. राऊतांची टीका. महापालिका निवडणुकीनंतर शिंदेंचा पक्ष भाजपमध्ये विलीन करावा लागेल. मोदी शहांनी शिंदेंना ताकीद दिल्याचा संजय राऊतांचा मोठा दावा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा उद्या मुंबई दौरा. सह्याद्री अतिथीगृहामध्ये सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घेणार. शहांच्या हस्ते महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन होणार. ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या मुंबईमध्ये निर्धार मेळावा. आदित्य ठाकरे मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात बोलणार. राहुल गांधींप्रमाणे मतदार यादीतील घोळाचं सादरीकरण करणार. जळगाव ते मुंबई विमानसेवा आजपासून दररोज सुरू. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता निर्णय. जळगावमधून सध्या मुंबई, गोवा, पुणे, हैदराबाद आणि अहमदाबादसाठी विमानसेवा. दिवा ते चिपळूण मेमू ट्रेन आता कायमस्वरूपी धावणार. मध्य रेल्वेकडून कोकणवासियांसाठी दिलासादायक निर्णय. नवी मेमू दिव्याहून सकाळी 7:15 वाजता सुटणार. एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये 8,300 नव्या गाड्यांची भर पडणार. व्होल्वो, मिनी बस अशा सर्व श्रेणींच्या गाड्यांचा समावेश. डिसेंबर 2026 अखेर गाड्या सेवेमध्ये आणण्याचं नियोजन. पुढील 48 तासामध्ये मुंबईसह उपनगरामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज. सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. कार्तिकी वारीच्या निमित्तानं आजपासून विठ्ठल रखुमाईचं दर्शन 24 तास खुलं. व्हीआयपी दर्शन देखील बंद करण्याचा मंदिर प्रशासनाचा निर्णय. 2 नोव्हेंबरला कार्तिकी यात्रेचा मुख्य सोहळा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा उद्या मुंबई दौरा. सह्याद्री अतिथीगृहामध्ये सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घेणार. शहांच्या हस्ते महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन होणार. महाराष्ट्रामध्ये मतदार यादीची छाननी आता पालिका निवडणुकांनंतरच. पुढील आठवड्यामध्ये देशव्यापी एसआयआरची घोषणा. निवडणूक आयोगाकडून विहारनंतर आता देशभरात छाननीची तयारी. सरकारच्या दबावाखाली एलआयसीकडून अदानी समूहामध्ये 33,000 कोटींच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव. वॉशिंग्टन पोस्टमध्ये मोठा दावा तर एलआयसीनं दावा फेटाळला.